आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। 19 ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील महापालिका मुख्यालयात 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळकर यांच्यासह अनेक मान्यवर तसेच ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। आज या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि आपले लाडके पालकमंत्री म्हणजे आम्ही आदराने त्यांना भाई म्हणतो ते शिंदे साहेब आमच्या विनंतीला आज मान देऊन इथे आले। त्यांचं आम्ही ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करतो। सर, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ 1996 ला स्थापन झाला आणि गेल्या 30 वर्ष आहे। 30 वर्षातला हा आपला कार्यक्रम आहे। 19 ऑगस्टला जागतिक छायाचित्र दिन साजरा केला जातो। त्यानिमित्ताने आमचे जे फोटोग्राफर आहेत जे पूर्ण ठाणे महापालिकेसह राज्यभरात फिरतात ते त्यांनी जे काढलेले छायाचित्र आहे ते छायाचित्र म्हणजे समाजाची प्रतिमा असते आणि त्यांनी चित्र हे या ठिकाणी प्रदर्शनाला मांडलेलं आहे। त्याचबरोबर जे 80 पत्रकार आहेत ते पत्रकारांनी सुद्धा छायाचित्र आणलेले आहेत। जवळपास 200 छायाचित्र या प्रदर्शनामध्ये आपण व्यक्त केलेले आहेत। एक फोटो हे 1000 शब्दांचं जे भावना व्यक्त करतात जेवढी ताकद या फोटोमध्ये असते। आता ह्या छायाचित्रकारांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने गेल्या 6 वर्ष आपण हे प्रदर्शन करतो। सर, संघातर्फे अनेक आपण उपक्रम केल्यात। भाई म्हटलं की भाईंचं मोठ्या भावासारखा वडिलांसारखा हात त्यांच्या पत्रकारांच्या नेहमीच पाठीशी राहिलेला आहे। ठाण्यातली पत्रकारांची हाऊसिंग सोसायटी असेल, त्यांच्या घरांचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, भाईंनी नेहमीच आम्हाला साथ दिली आहे। त्यांच्यामुळे सर्वजण आज भाई करोडपतीने गणपती झालेले आहेत। ही तुमची कृपा आहे, कारण हे घरांचा प्रश्न तुम्ही आमचा सोडवलेला आहे। पत्रकार संघ म्हणून आपण नेहमीच आम्हाला मदत करता। एक फक्त ह्या निमित्ताने संधी घ्यावी म्हणून म्हणतो तर आपल्या जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्याचं पत्रकार भवन नाहीये। ते पत्रकार भवन ठाण्यामध्ये गावदेवी मैदान जे 300 मीटर 14 मीटरची जागा आहे आणि ते पत्रकार भवनासाठीच राखीव आहे। ते शासनाच्या आता ताब्यामध्ये आहे। पत्रकार भवन हवं आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या कर्मभूमीमध्ये असे आम्ही या निमित्ताने मागणी करतो आणि एवढ्यावर मी थांबवतो। आणि हा कार्यक्रम दरवर्षी व्हावा असं आमच्या महापौर आयुक्त साहेब म्हस्के साहेब यांनी आम्हाला ऑलरेडी प्रॉमिस केले काहीच आहे। धन्यवाद साहेब। माझ्या सगळ्या लाडक्या फोटोग्राफर पत्रकार मित्रांनो, आज तुम्हाला जागतिक छायाचित्र दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो आणि खरं परवा येणार तुम्ही आता इथे जाता गडकरीला कार्यक्रम आहे परवाचं काय आज योगायोग आला आणि आपण भेटलो। खरं म्हणजे परवाच आहे ऑगस्ट जागतिक बरोबर। आणि छायाचित्र प्रदर्शन देखील आपण सगळं भरवले सुंदर आणि सगळ्यांनीच अतिशय चांगली छायाचित्र या ठिकाणी काढलेली आहेत आणि बघितली म्हणजे छायाचित्रकार आता एक चित्र काढतो पण तो 1000 शब्दांनी व्यक्त होतो। एक छायाचित्र मध्ये किती पॉवर असते ती आपल्या इथं छायाचित्र पाहिल्यानंतर आपल्याला बघायला मिळाली। आणि एक तर आपलं ते रेल्वे कुठलं ते सीएसटी रेल्वे स्टेशनच्या वरच एक फोटो काढलेला आहे अक्षय त्याच्यावरती तो चंद्र येतो आणि त्यावेळेस तो क्षण टिकण्याचं काम अक्षयने केलं। सगळ्या लोकांच्या पत्रकारांची नावं आपल्याला घेता येतील। 100 बडकर एक पत्रकार जे आहेत आता मोबाईलमुळे ते पत्रकार एवढे झाले की तुमच्या कॅमेऱ्यात आणि
आणि खरं म्हणजे आयुष्यातील आनंद जसा चेहऱ्यावर लोकांच्या दिसतो तसा दुःखाचे क्षण टिपण्याचं काम देखील या छायाचित्र प्रदर्शनामध्ये पाहिले. कोविडमध्ये काही फोटो पाहिले आपण आणि कोविडमध्ये देखील पत्रकारांनी जीव धोक्यात घालून काम केलं. अनेक पत्रकारांना कोविड झाला पण मी सगळ्यांची सोय केली होती. म्हणजे पहिला अक्षय भाटकरच होता आणि अगदी त्यांना सगळे रेमडेसिवीर पासून टोसिलिझुमाब सगळे इंजेक्शन आणि कुठेही काही कमी पडलं नाही तुम्हाला, बरोबर ना? आणि त्यामुळे पत्रकारांनी देखील त्यावेळेस फार कष्ट घेतले आणि आमच्या काही पत्रकार भगिनींनी देखील चांगले फोटो काढलेले आहेत. आणि एक म्हणजे फोटोग्राफर कसा व्यक्त होतो हा शब्दांच्या पलीकडे जाऊन व्यक्त होतो हे या छायाचित्र प्रदर्शनातून आपण या ठिकाणी पाहतोय. मला वाटतं जेव्हा कसाबचा हल्ला झाला मुंबईवर तेव्हा कसाबचा फोटो देखील टिपण्याचं काम टाइम्सचा श्रीराम वेर्णेकर यांनी तो आणि साहेब डिसोजा अगस्तीन आणि तो विटनेस होता. तर त्या दोघांनी श्रीरामाने त्यांनी केला म्हणजे त्यामुळे कसाबची ओळख पटली. त्यामुळे अगदी त्या ह्याच्यामध्ये खूप शिंदे पण होते. अच्छा पुन्हा शिंदे इकडे पण शिंदे आहेत. त्यामुळे शिंदे टेरर असतात. त्यामुळे चांगल्या म्हणजे कधी म्हणजे आनंदाच्या क्षणी पण दुःखाच्या क्षणी पण आणि संकट समय पण हे फोटोग्राफर या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून फोटोग्राफी करतात. आणि अनेक वेगवेगळ्या निसर्गाच्या सानिध्यातल्या क्षण असतात, निसर्ग असतो त्या ठिकाणी पाहिलं आपण. अगदी म्हणजे फोटो काढण्याचं टायमिंग महत्वाचं असतं, क्षण तो असतो चित्र टिपण्याचं ते खऱ्या अर्थाने महत्वाचं असतं. आणि म्हणून आपण म्हणतो काही क्षण टिपण्यासाठी जो करतो बुद्धीचा वापर, काही क्षण टिपण्यासाठी जो करतो बुद्धीचा वापर तोच खरा फोटोग्राफर. त्याला नुसतं काढलं आणि असं घेतलं फोटो काढतो पण आता कॅमेऱ्यामध्ये तर सगळेच फोटोग्राफर झालेले आहेत परंतु तो क्षण टिपण्याचं जे कौशल्य असतं ते कौशल्य महत्वाचं असतं. आणि त्यामुळे ज्या काही छटा असतात त्या फोटोच्या माध्यमातून उमटवण्याचा जो प्रयत्न असतो त्याला खऱ्या अर्थाने स्किल लागतं आणि ते स्किल तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला आजचा समजा एआयचा जमाना आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, स्मार्टफोन आहे आणि अतिशय उत्तम फोटो काढल्या जगाच्या पण आमचे त्याचे फोटो काढत असायचे आणि कधी पण फोटो कुठं काढेल त्यामुळे एवढं डेंजरस आहे आपल्याला कळत नाही की आपला कुठं आपण बोलत असतो आणि तसे आपले प्रकार खाण्याचे सामाजिक सुरू ठेवून एकच समजलं आहे. आणि पण मी मनापासून आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देत असताना खरं म्हणजे पूर्वीचं तर काहीच नव्हतं तंत्रज्ञान पण पूर्वी देखील आपण पाहिलं की हे छायाचित्र प्रदर्शनामध्ये आताचा जमाना बदललाय, सगळं आधुनिक येत आहे, अत्याधुनिक येत आहे, एआयचा जमाना आलाय, आणखी काय काय सगळं येत आहे. परंतु पूर्वी काही नसताना देखील जे फोटोग्राफर फोटो काढत होते तेही आज आपण पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे मी शिंगाण्याचं देखील मी स्वतः साक्षीदार होतो. शिंगाण्याचं जे प्रकरण झालं त्यावेळेस देखील अनेक फोटोग्राफर होते. अनिल शिंदे होता, दिलीप भौमिक, अनिल शिंदे होता, समीर होता, समीर मार्कंडे होता, त्याला मारले म्हणजे अगदी त्यांच्यावर लोकांनी मारले. मॉब जो होता एवढा व्हायलन्स होता. त्यामुळे पण तिथं आम्ही होतो तिथे आणि मग त्यामुळे त्यांनी जे काही प्रसंग आहे तो टिपण्यासाठी ते गेले
त्यांचा टिपण्या झाला. कारण आम्ही होतो मला सगळ्यांना घरात पाठवले आणि हे म्हणजे मी साक्षीदार आहे. त्यामुळे अशा प्रसंगात देखील फोटोग्राफर जे आहेत ते खूप काम चांगलं करतात. आणि फोटोग्राफरच्या ज्या काही समस्या असतील घरात शेवटची करायची आणि पत्रकार भवन जे आहे पत्रकार भवन भवन साहेब जागा आहे 300 मीटर आणि सरकार ते आहे पत्रकार भवनासाठी राखीवच आहे. फक्त हस्तांतर आपण मागणी थोडा वाद आहे कलेक्टर कोर्टानं संपला मी कोर्टात संपला टायटल क्लिअर झालं टोल कुठे भरता तुम्ही तुम्हाला दिली का पास नाही भाई रिन्यू नाही झाले. रेडिओ केलेले आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो पत्रकार ओके भाई. घरांचं काहीतरी बघू आपण. आणि सगळ्यांना मी पुन्हा एकदा जागतिक छायाचित्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमानिमित्त आपल्या मुलांचं देखील सत्कार आपण ठेवला. शिष्यवृत्ती मिळालेल्या महापालिकेच्या त्यांचे अभिनंदन करतो. आणि आपल्या ठाण्यामध्ये जे बदलते ठाणं त्याचे फोटोग्राफी करा ती दाखवा. आता बऱ्याच ठिकाणी ठाण्यामध्ये असं बघायला गेलं तर ठाणं बदलत आहे. ठाण्याचे पूर्वीचे रस्ते आताचे रस्ते ते दाखवायला पाहिजे तुम्ही. पूर्वीचा अरुंद रस्ता आताचा मोठा रस्ता मेट्रोचं हे मेट्रोचं काम चालू आहे ते दाखवायला पाहिजे. मोठं आपण काय ते सिटी पार्क केलं ते सगळे जे समाज आहे सामाजिक प्रगती तुम्ही पॉझिटिव्ह करायला पाहिजे. तुम्ही निगेटिव्ह मध्ये पुढच्या वर्षी तेच आहे. बाकीचे लोक म्हणतात पण दाखवा हिरवी पण दाखवा. मी आता काय आपल्या नेहमी कधी चॅनलच्या प्रोग्राम मध्ये गेलो ना मी त्यांचं कॉन्क्लेव्ह असतो मी त्यांना सांगतो नेहमी की तुम्ही ठीक आहे राजकीय जे काय आहे ते राजकीय रोजचं डायलॉग असतात ते दाखवा काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्ही प्रकल्प जर दाखवले या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्वी किती वेळ लागत होता लोकांना आता किती वेळ कमी झाला. जसं अटल सेतू कोस्टल रोड किंवा आता आपण इथे हा कोस्टल रोड बनवतो. मेट्रो आपली ट्रायल रन झालेला आहे. त्याच्यामुळे किती लोकांचा वेळ वाचणार आहे. आता आपण टनेल बनवतो ठाणे बोरिवली त्याच्या आता बोरिवली जायला किती तास लागायचे 1-1.5 तास लागतो असता आणि इथून 15 मिनिटांमध्ये 10 मिनिटात बोलली. म्हणजे पॉझिटिव्ह ज्या लोकांच्यासाठी केलेले प्रकल्प आपण दाखवले तर तुमचा TRP नक्की वाढेल. म्हणजे या चॅनलचा त्याच्याशी तुम्ही निगडीत आहे ना सगळे. त्यामुळे TRP वाढवायला फक्त ते तुम्ही रोज सकाळचं ते दाखवता ना TRP तुम्ही प्रोजेक्टच्या माध्यमातून दाखवला ना तर TRP नक्की वाढेल. आणि म्हणून आता पुढची थीम तुमची आहे ती ठाण्याची प्रगती बदलतं ठाणं विकसित ठाणं हे तुम्ही दाखवा. हे लोकांना फायद्याच होईल. आणि आज खरंच ठाणं बदलत आहे. ठाण्यामध्ये मोठमोठ्या आपण सुविधा करतोय आणि त्यामुळे रस्ते होत आहेत चांगले. क्लस्टरच्या माध्यमातून खूप लोकांना घरं मिळणार आहे. आज क्लस्टर म्हणजे काय मी 15 वर्ष लढाई करतो आमदार असल्यापासून. आमदार काय रे मी दिवशी जेव्हा आमदार होते तेव्हा आम्ही नागपूरला उपोषण केलं होतं त्यासाठी साईराज इमारत पडली काय. हा क्लस्टर हा जिव्हाळ्याचा विषय प्रत्येकाचा. आणि आज तुम्हाला काय एक बिल्डिंग उभी केली एक झोपडपट्टी उभी केली काय मिळणार तुम्हाला. काय अम्युनिटी देणार तुम्ही. काय देणार गार्डन देणार खेळाचं इंडोर स्टेडियम देणार मैदान देणार हॉस्पिटल देणार काय देणार काहीच देणार नाही. ओपन स्पेसही मिळणार नाही. पण याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या सुविधा मिळतील. एक पूर्णपणे रिबिल्ड ऑफ सिटी असं म्हणतो. पुन्हा आपण त्याचं सिटी विदिन डेव्हलप सिटी पुनर्निर्माण आणि विभागाचं पुनर्निर्माण शहराचं हे जे आहे त्याप्रमाणे आता काही लोकांना वाटत होतं की होणार नाही. अरे 25 मजल्याच्या बिल्डिंग चालू झाल्या
उभे राहिले वाटर इस्टेटमध्ये, मुंबईमध्ये क्लस्टरच्या माध्यमातून उभे राहिले. शिवाजीनगरला पण झालेलं होतं. रमाबाई आंबेडकर नगर किती हजारात आहे रे? 17,000. 25 वर्ष अडकलेलं. 25 वर्ष त्यांना 1 पैसा भाडं नव्हतं मिळत. किती कोटी? 65 कोटी. 165 कोटी. 165 कोटी रुपये भाडं मी स्वतः मुख्यमंत्री असताना चेक त्यांच्या हातात दिले. त्यांना विश्वास वाटतच नव्हता की आम्हाला कधी भाडं मिळेल आणि आमचा कधी पुनर्विकास होईल. तर काम सुरू झालं. त्यामुळे तुम्हाला हे सगळं नियोजित शहर, नियोजनबद्ध विकास करायचा असेल, लोकांचं क्वालिटी लाईफ त्यांना द्यायचं असेल, त्यांचं जीवनमान उंचवायचं असेल, मोठे रस्ते करायचे असतील, तर तुम्हाला हे कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून चांगलं जीवनमान लोकांना दिलं आपण. आणि आपण कष्टात नाही का, तुम्ही SRA मध्ये किती तुम्हाला नियम आहे ना, किती वर्षापर्यंत येतो आपण? 2000. आणि ह्याच्यामध्ये 2020 पर्यंत, 2 डिसेंबर 2020 2020 पर्यंत कार्पेट 323 आणि वरच्या माणसाला पण घर. पहिला दुसरा तिसरा जेवढा म्हणजे हे कधी मिळू शकत नाही. त्यामुळे हे जे आहे ते समजून लोकांनी घेतलं पाहिजे. आणि लोकांना चांगलं घर दिलं तर उद्या तुम्हाला परत निवडून देतील. आणि विरोध केला तर काय करतात माहित आहे. काही लोक नगरसेवक, मी त्या बोलतात बघे, काही नगरसेवक आपले आहेत की निवडून आल्यावर सातबारा त्यांच्याच नावावर झाला असं समजतात. सातबारा तुमच्या नावावर नाही आहे, तो जनतेच्या नावावर आहे. आणि तुम्ही काम निवडून आल्यानंतर त्या लोकांना काय अपेक्षा आहे, काय तुम्हाला त्यांना सुविधा द्यायच्या त्या बघायला पाहिजे. असं काय हा फोटोग्राफर नगर चौकाच्या विषयात मी बोलेन. महापालिका, हा, ठाणे महापालिका लोकल चॅनलला दर महिन्याला 20,000 रुपये देते. पहिली महापालिका 5,000. म्हणजे महापालिकेने आपल्या हे केलेलं काम आहे भारतात कुठंच नाही. संधिका देणारी पण महापालिका आपली पहिली आहे. घर देणारी महापालिका पहिली आहे. परवाच्या दिवशीच्या कार्यक्रमाला आलो कॉकलर एक्सप्लांट, अक्षरशः मी बघताना माझ्या डोळ्यातून अश्रू आले. कारण ती मुलं, त्या मुलांना बिलकुल ऐकायला येत नव्हतं, बोलायला येत नव्हतं. परत त्याची कॉकलर इम्प्लांटची खर्च किती आहे शस्त्रक्रिया? 6.5 लाख रुपये. आता अर्धे लोक यायचे आणि 1-2 लोक ते डॉक्टरचे अपॉइंटमेंट घ्यायचे, बाकी पुन्हा यायचेच नाही. 6.5 लाख रुपये कसं परवडणार? त्यावेळेस मी मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे दिले आणि तिला महापालिकेला सांगितले द्यायला. आणि आता पूर्णपणे नंतर महापालिकाच मला वाटतं आता पूर्ण पैसे खर्च करते. आणि मी त्या डॉक्टरांना सांगितलं, जे कॉकलर उपल डॉक्टर होते, जे कॉकलर म्हणजे त्यांना आता बोलायला लागले, त्यांना ऐकायला यायला लागले. त्यांनी इथं चांगलं एक नाटक आयोजित केलं होतं. त्याच्यामध्ये ते म्हणजे चांगले एक्सपर्ट कला म्हणजे नाट्यक्रमी आहेत तशा प्रकारचं ते बोलत होते. आणि सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना त्यांचं पूर्ण जीवनच बदलून गेलं. लग्न पण लावतात त्यांची जी आहे म्हणजे पुढची पिढी जेनेटिक ते जेनेटिक हिरोस्कोपवर पण ते काम करतात डॉक्टर. त्यामुळे पुढच्या वेळेस पुढच्या पिढीला हा त्रास होऊ नये. तर डॉक्टर उत्पल आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन मी केलं आहे. आणखी काही डॉक्टर या प्रकारचे शस्त्रक्रिया करत असतील त्यांना देखील आपण मदत करू. महापालिका करेल, राज्य सरकार करेल. त्याचबरोबर आपण हृदयावर देखील शस्त्रक्रिया करतो. हृदयावर लहान मुलांच्या हार्टमध्ये छिद्र असते, ती देखील महागडी शस्त्रक्रिया असते, ती देखील परवडत नाही. परंतु ती आपण ज्युपिटर मध्ये करतो. आतापर्यंत 9,000 मुलांच्या शस्त्रक्रिया केल्या आतापर्यंत. ती न परवडत नाही शस्त्रक्रिया. त्यामुळे महापालिका जी आहे फक्त रस्ते, पाणी, गटर मिटर वाटरपुरती आपली मर्यादित नाहीये. ही महापालिकेच्या माध्यमातून विविध याच्यामध्ये, कारण इच्छाशक्ती पाहिजे. काय फक्त गटर म्हणजे रस्ते, पाणी आणि दिवाबत्ती पुरतं मर्यादित न राहता महापालिकेने अनेक प्रकल्प, अनेक योजना ज्या आहेत, वेलफेअर स्कीम ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत. आणि त्या पत्रकारांच्या देखील ज्या समस्या आहेत त्याच्यावर देखील महापालिका काम करते. मी सगळ्यांना मनापासून
शुभेच्छा आज तुम्हाला देतो. चांगले फोटो काढा आणि पॉझिटिव्ह विकासाच्या या सगळ्या जे काही प्रकल्प आहेत ते दाखवा. आणि पुढच्या वेळेस मात्र ठाण्याचा विकास, पूर्वीचं ठाणं नंतरचं ठाणं हे त्याच्यात आलं पाहिजे. बाकी पण विषय घ्या तुम्ही, परंतु त्याला प्राधान्य द्या. लोकांना कळलं पाहिजे की हे ठाणं बदलतं, ट्रान्सफॉर्मेशन. आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. चांगले आहात तुम्ही, चांगले फोटोग्राफर आहेत, चांगले छायाचित्र काढले, कला तुमची बघितली पुढे सगळी. आणि चांगले माझा पण फोटो काढले फोटो काढले तो नाही आवडलाय, तो नको परत केस तो मी काय असं उगाच नाही. तो ब्रिज लवकर झाला त्या एका कामामुळे, त्याचा स्पीड वाढला, किती ऍक्सिडेंट झाले तिथे, माणसं मेली होती तिथे. त्यामुळे मी असं काय उगाच काय सांगतो नाही. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.